वाट बघतायत. शबाश, आलायस तू गडावरती. मला असं वाटतं की कुठेतरी जनावर नक्कीच आलेलं आहे आणि यासाठी केला होता अट्टहास. दमले भागलेले ट्रेकर्स मंडळी आता भुकीच्या उडीने घरी निघालेले आहेत. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी यांना घेऊन जातोय. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की यांना सोडून मी एकटाच बाईक राईडसाठी निघालो होतो आणि तेही थेट भंडारदरा सांदन व्हॅलीमध्ये, जिकडे आपण खूप धमाल केली तुम्ही पाहिलेली आहे, पण ती एकट्याने केली. आता यांच्यासोबत मी चाललेलो आहे सह्याद्रीमध्येच, तेही राजमाची किल्ल्यावरती. येस, तन्वीश एक्सायटेड आहे कारण की फर्स्ट टाइम तन्वीश ट्रेक करणार आहे सह्याद्रीमध्ये. म्हणजे तो लहान असताना आपल्या तिकडच्या साखरगडावरती त्यांनी छोटे मोठे केलेले आहेत, बट प्युअर सह्याद्रीमधला जो ट्रेक असणार आहे तो आज असणार आहे. सो तन्वीश सुद्धा एक्सायटेड आहे आणि मी सुद्धा. बाय द वे, आपल्यासोबत तीच जोडी पुन्हा आहे जी दांडेलीला होती, त्यांची वाट बघतो. आणि नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या बिल्डिंगच्या बाहेर येऊन थांबलेलो आहोत, तेही आमच्या गाडीमध्ये, कारण की आपलीच गाडी घेऊन जाणार आहोत पुढे, कारण की तिकडे आपल्याला आहे ऑफ रोड आणि ऑफ रोडमध्ये आपली नेक्सॉन भारी चालते. सो त्या जोडीला उशीर का होतोय तर कर्नाळ्याची येथे रोडचं काम चालू आहे आणि त्यामुळे तिथे प्रचंड ट्रॅफिक लागतंय. सो त्यांच्या हातात नाही आणि अचानक भयानक, मी सुद्धा त्याला मगाशी सांगितलं 1:30 वाजता, मागच्या वेळी सारखं सेम प्लॅन जो आहे तो मागच्या वेळी सारखा झालेला आहे. अरे काय तुमच्यामुळे ट्रॅफिक लागतं की काय? काय ट्रेन पण आली ना. बरं चला, तुझी गाडी माझ्या पार्किंग मध्ये लावूयात. लागली का? आणि फायनली आपला प्रवास सुरू झालेला आहे. 3 वाजता आपल्याला निघायचं होतं, 5 वाजलेले, 2 तास लेट आहेत ही लोक. त्याच्यामुळे यांना आपण एक शिक्षा करणार आहोत. आता त्यांना माहित नाही ती शिक्षा काय आहे ती कसली. आज तुमच्यामुळे आपला सनसेट हुकलेला आहे, म्हणजे हुकणार आहे, कारण की तिथे जाईपर्यंत आपल्याला अंधार होणार आहे. म्हणजे त्या जागेवरती जाऊन आपल्याला सनसेट बघायचा होता. अच्छा. सो तो उद्या मी बघणार आहे आणि उद्या आपल्याला तिकडेच राहायचंय. सो तुम्हाला परवा निघायचंय. ठीक आहे, 1 दिवस तुम्हाला एक्सटेंड करावंच लागणार आहे. हा, ऑफिस तर आणलंय आमचं. कामं बिमो तुमची आता बघा मग कशी काय करायची, ही शिक्षा तुम्हाला मिळणार. अरे बाप. 2 तास लेट, 1 दिवस एक्स्ट्रा. बघा काय परवडतंय पुढच्या वेळी. नेटवर्क. चला मित्रो, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. आणि इथून आमच्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला. पनवेलवरून मुंबई पुणे एक्सप्रेस वे गाठला आणि त्या हायवेने थेट लोणावळ्याला पोहोचलो. सो आपण आता पुणे गावामध्ये पोहोचलो आहोत आणि या इथून पुढे आपल्याला दुकान वगैरे मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये. त्याच्यामुळे इथूनच जे काय लागणारं साहित्य किंवा जर तुम्हाला काय खायला घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता, किंवा आधी सुद्धा तुम्ही लोणावळ्यात जाऊ शकता. बघा आम्ही काय काय घेतलंय, मॅगी घेतलंय, साबण घेतलेलं आहे, बिस्किट्स घेतले, ब्रश आणि कोलगेट घेतलेलं आहे आणि माझे फेवरेट बॉब्या. आणि फायनली राजमाची किल्ल्याकडे जाणारा ऑफ रोड सुरू झालेला आहे. काय जबरदस्त ड्रोन शॉट्स आपल्याला मिळालेले आहेत आपल्या गाडीचे असे सह्याद्रीमधले व्हिडिओज बघायला खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे असं एकदम ऑफ रोड आणि दॅट टू आता मध्ये मध्ये चांगले रोड लागत आहेत, बट खूप भारी फील येतो. जंगलातून गाडी जाते आणि सनसेट तोही अजून झालेला नाहीये, तो बघा. आज मला नेक्सॉन गाडी घेतल्याचं समाधान वाटलं, कारण गाडी जरी कॉम्पॅक्ट एसयूव्ही असली तरी तिचा रुबाब मात्र एखाद्या एसयूव्ही गाडीसारखाच. मस्त ऑफ रोडची मजा घेत आम्ही एका खिड्डीत पोहोचलो आणि फसलो. गप्पा मारायच्या नादामध्ये आम्ही जरा पुढे चाललो. म्हणजे उदेवाडीच्या इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा होता, पण आपण तसंच पुढे आलो. सो काय आहे की इथे आल्यानंतर ना रेंज नाहीये आणि दॅट टू आम्ही मॅप सुद्धा ऑफलाईन करून ठेवला नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं आणि इकडे तिकडे थोडंफार आम्ही रेंजसाठी धावलो आणि मग आम्हाला कळालं की आपण चुकलो. सो इथे आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलं की राजमाची किल्ल्याकडे जाणारा जो काही बाण आहे तो असा दाखवलाय, आणि कारण की त्या बाणाच्या खाली राजमाची लिहिलंय आणि वरती उदेवाडी लिहिलंय आणि तिच्या खाली बाण आहे, त्याच्यामुळे मला असं वाटलं की इकडे उदेवाडी आणि इकडे राजमाची. सो जर तुम्ही रात्रीचं वगैरे जर येत असाल तर तुम्हाला पण कन्फ्यूज होऊ शकतं. आता हा बोर्ड असा का बनवलाय काय माहित वन विभागामार्फत, बट कन्फ्युजन होऊ शकतं. राजमाची किल्ला इकडेच आहे. 7:15 वाजलेले आणि आपण पोहोचलेलो आहोत राजमाची गावामध्ये. आता इथे फ्रेश होऊया त्याच्या घरामध्ये. आपला जेकेवी परिवार या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये बराच पसरलेला आहे, त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी हा एक नित्याचा कार्यक्रमच.
खूप दिवसांची आमची इच्छा पूर्ण होणार आहे, कारण की आमचा स्वतःचा टेंट आज आम्ही इथे लावणार आहोत. म्हणजे आमचा पण लावणार आहोत आणि त्यांचा पण लावणार आहोत. या जोडीसाठी आम्ही आमचं घेऊन आलेलो आहोत. फक्त स्टोव वगैरे आणायचा राहिलाय, बायको बोलली. मग पुढच्या वेळी येऊ आपण. ह्यावेळी आपण चूल मांडूयात, है ना? येस. चला, सो फायनली आपले टेंट लावून झालेले आहेत आणि आपण आता जाणार आहोत काजवे बघायला. कुठे? कुठे? आजूबाजूला जरा नजर टाक. आजूबाजूला नजर टाक. इथे फक्त तुम्हाला 1-2 दिसतील. आपण आता जाणार आहोत थोडस आतमध्ये, जिकडे तुम्हाला असे समूहाने दिसणार आहेत काजवे. काय काय एवढा शब्द एकदम डिटेल मध्ये सांगितला, काहीतरी वेगळंच दिसणार. भंडारदराचा काजवा महोत्सव अनुभवल्यानंतर मला तो अनुभव तन्विष आणि प्रतिमाला सुद्धा द्यायचा होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून तो प्रयत्न सार्थकी लाभल्याचं समाधान मला लाभलं. तसं बघायला गेलं तर भंडारदरा परिसरात जेवढ्या प्रमाणात काजवे बघायला मिळतात तेवढे राजमाचीला नाही बघायला मिळाले. त्यामुळे आम्ही लगेच तो कार्यक्रम आटोपला. काजवे बघून झाल्यानंतर आम्ही आता आलेलो आहोत जेवण्यासाठी. इथे आम्ही ऑर्डर दिली होती तिकडूनच, कारण की इथे जर नॉनव्हेज खायचं असेल तर आतमधून आणावं लागतं, लोणावळ्यामधून. आणि लोणावळ्यात जायचं असेल तर 15-16 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. सो ही जी माहिती मला मिळाली ती आपल्या ओमकारकडून. ओमकार ओक. बऱ्याचदा मला जेव्हा अशा दुर्गम भागामध्ये भटकंती करायची असते किंवा अशा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावांमधला संपर्क वगैरे पाहिजे असतो, तेव्हा ओमकारला मी नेहमी कॉन्टॅक्ट करतो आणि नेहमी त्याच्याकडनं मला हा संपर्क मिळत असतो. सो थँक्स ओमकार. बऱ्याचदा तुझ्यामुळे माझे प्लॅन्स खूप चांगले झालेले आहेत. जेवण आलं पण क्या बात, लवकर आलं. ओ माय गॉड, माय फेवरेट चिकन. कुठेही आपण गेलो की नाही असं चिकन ट्राय करतो, कारण की तिकडची टेस्ट कशी आहे हे बघायची असते आपल्याला, की नाही? हो ना, नाहीतर मी केलेलं स्वतः तेच खाऊन मला तुला पण कंटाळा आला असतो आणि मला पण कंटाळा आला असतोय. सेम टेस्ट नाही का? हे दोघं व्हेज आहेत बरं का. आज मी एकदम बकासूर सारखा खाणार आहे. अख्खं पातेलं संपवतो बघा मी एकटाच. खूप दिवसातून इतकं भारी मला चिकन खायला मिळालंय. खूप दिवसातून. खरंच खूप दिवसातून. हा म्हणजे तुझ्या हातचं सोडलं तर मौत को छू के टक से वापस. बाय द वे मित्रांनो, मी तुम्हाला रेकमेंड करेन की जर राजमाची येत आहे तर या नितीनकडे येऊन एकदा हे चिकन नक्की ट्राय करा. बेस्ट. ओमकारने सजेस्ट केले म्हटल्यानंतर हे बेस्टच असायला पाहिजे, कारण की तो जिथे ते जातो तिकडे तिकडे टेस्ट करतो जेवण आणि त्याला जे आवडतं ते रिकमेंड करतो. आम्ही जेवण करून आता पुन्हा एकदा कॅम्प साईडवरती आलेलो आहोत. पण मला जरा डाऊट वाटतोय की आज रात्री पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण की काळे कुट्ट ढग आम्हाला दिसत आहेत आकाशामध्ये. राव, काय करायचं ह्या लोकांचं. बघा, तुम्हाला अजून आवाज येत असेल. इकडे ना आजूबाजूला भरपूर लोक कॅम्पिंग करायला आलेली आहेत. इवन दो हा वीकडेज आहे तरी सुद्धा. वीकेंडला तर काय अवस्था असेल देव जाणे. बट त्या आवाजाने आमची झोप लागेना झाली, कारण की उद्या सकाळी आम्हाला 5 वाजता उठायचं, इथे ट्रेक करायचं आहे आम्हाला. तन्वीशराव उठतायत सारखे. ऐक, का लोक एवढे दंगा करतात यार. निसर्गात येऊन निसर्गामध्ये एकरूप व्हायला जर तुम्ही आलात तर तुम्ही हे गाणी लावून नाचून बिचून काय नक्की साध्य करत असते काय माहिती. असो, करूयात प्रयत्न झोपायचा. गुड नाईट. सो आपला आता चहा नाश्ता झालेला आहे. सगळेजण रेडी आहे ट्रेकसाठी. खरं तर खूपच उशीर झालेला आपल्याला. 7:30 वाजलेले, 7:45 झालेत ऍक्च्युली. सूर्य खूप वरती आलेला आहे. आतापर्यंत आपण गडावरती पाहिजे होतो, पण काय करणार, तन्वीसाठी आपल्याला इथे नाश्ता बनवून घेतला आणि तो त्याला दिला. पण आमच्यासाठी आम्ही पार्सल घेतला, तो आपण वरती करू. लेट्स गो. आपण आता राजबागच्या किल्ल्याकडे निघालेलोच होतो. हा एक मस्त दगडी रस्ता बनवलेला आहे आणि जातानाच पहिल्यांदा या इथे आपल्याला एक गुफा बोलू शकतो किंवा एक घर बोलू शकतो, जे अगदी दगडामध्ये कोरलेलं आहे. ते आपण बघूयात नक्की काय आहे आतमध्ये. मला असं वाटतं की पाणीच असावं, कारण की या इथे ना बाहेर मला इथे पाणी दिसते बघ. इथे
इथेच दिसते तर आतमध्ये पण पाणी असावं. हे बघा, येस पाणीच आहे आणि आवाज किती घुमतोय. सो या खोलीच्या दर्यावरती श्री गणेशाचं शिल्प कोरलेलं आहे. हे आपण नेहमी बऱ्याच किल्ल्यावरती बघत असतो. पण एक गोष्ट मला दिसली ती म्हणजे की या दर्यावरती सूर्यदेवताचं शिल्प कोरलेलं आहे. हे विशेष, कारण की हे खूप रेअर बघायला मिळतं. किल्ल्याच्या माचीवरून आपण आता त्या भैरोबाच्या खिंडीमध्ये पोहोचलो आहोत. आता ह्या खिंडीला भैरोबाची खिंड का म्हटलं जातं तर हे आहे इथल्या गावकऱ्यांचं श्रद्धास्थान, म्हणजेच काळ भैरव. काळ भैरव या देवाचं मंदिर या इथे पाठीमागे आहे. आणि असं म्हटलं जातं की छत्रपती शाहू महाराज व आपले पहिले बाजीराव पेशवे यांनी या मंदिरामध्ये जी भैरोबाची जी मूर्ती आहे किंवा जोगेश्वरी मातेची जी काही मूर्ती आहे ती भेट म्हणून दिलेली. ती बघूयात आपण. मंदिराच्या काळ्या पाषाणातील देवी देवतांच्या मूर्त्यांचं दर्शन घेऊन मी मंदिराचं बांधकाम पाहिलं. मंदिर हे दगडी चिऱ्यांवर उभे असून त्याला लाकडी खांबांचा आधार देण्यात आला आहे आणि वर पत्र्याचं आवरण घालण्यात आलं होतं. मंदिराच्या समोरच 3 दीपमाळा आणि शेंदूर लावलेला नंदी होता. मंदिर परिसर बघून पुन्हा एकदा गड चढायला सुरुवात केली. राजमाची गावातून श्रीवर्धन बाले किल्ल्यावर जायला साधारण 30 मिनिटे लागतात. पण आम्ही छान रमत गमत आणि शूट करत करत ट्रेक करत होतो. सकाळी ट्रेक करत असल्याने गडाची सावली आम्हाला उन्हापासून वाचवत होती. तन्वीसचा उत्साह आम्हाला अजून ऊर्जा देत होता. आणि फायनली आपण पोहोचलो आहोत श्रीवर्धन किल्ल्यावरती. हा बघा बुरुज आहे, पहिला बुरुज लागलेला आहे. तिथे दरवाजा आहे. दरवाजावरून एंट्री घेऊयात. या इथे एक बोर्ड लावलेला आहे आणि तिकडे राजमाची गाव दिसते आपल्याला. चल 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 वरती. कमॉन कमॉन. होईल का? चांगली पकड हाताची. टेस्टिंग करायला सांगितलं. खूप खतरनाक झालायस रे. हा तन्वीश, महाराजांना बोलव ना. सो मित्र, आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत कारण की या इथून तटबंदी चालू होते. या इथे हा बुरुज आहे आणि एक विशेष गोष्ट सांगतो तुम्हाला. या बुरुजाचा आधार घेतलेला आहे दरवाजाने. आता हा आहे दरवाजा. म्हणजे नेहमी काय असतं की जेव्हा आपण गडकिल्ले बघतो तेव्हा दरवाजाचा जो काही ऍक्सेस आहे तो शत्रूला सहजासहजी घेता येऊ नये म्हणून अशा प्रकारची रचना केलेली असते. आणि इथे दरवाजा होता असं आपण कसं म्हणू शकतो तर या इथे हे आडणे लावण्यासाठीचे जे काही लॉक सिस्टम आहे ती इथे दिसते. इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. सो याच्याने आपण दरवाजा बंद करू शकत होतो त्या काळी. आणि या इथे आहेत दिवड्या. दोन्ही बाजूला जे काही संरक्षक असतात किंवा जे काही शिपाई असतात ते इथे असतात. आता ह्या दिवड्या कशा म्हणू शकतो तर हे जे दगड आहेत हे पडलेले आहेत. आता एका घराचा आकार या इथे आपल्याला दिसतोय पाठीमागे. तिथे दिवड्या दिसत आहेत, तिथे मध्ये पिलर्स दिसत आहेत आणि हे मधले पिलर जे ते पडलेले आहेत. आणि इथे दरवाजा आहे, इथे पायरी आहे, छोटीशी 2 पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे इथे दरवाजा होता असं सांगू शकतो. सो ही एक दिवडी आहे. आणि आता इथून पुढे आपल्याला जायचंय वरती. अजून किल्ला बराच बाकी बघा. सो आपल्याला लवकर गेलं पाहिजे. हे पाण्याचं टाक आहे. ह्याच्यामध्ये पाणी असते पण आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे पाणी नाहीये ह्याच्यामध्ये. आधीच्या काळात आहे की नाही, जेव्हा महाराज असतात की नाही गडावरती तेव्हा त्यावेळी त्या सैन्यांना पाणी पिण्यासाठी अशी टाकी खोदून ठेवलेली असतात दगडामध्ये. माहिती काय तुला? बघायची का पाणी? कदाचित वरच्या ह्याच्यामध्ये. चल दाखव तुला. चल चल चल. हे बघ
पलीकडच्या वरच्या टाक्यामध्ये पाणी आहे. कसं असते माहिती का बाळा, वरच्या टाक्यामधून चल कमॉन, वरच्या टाक्यामध्ये पाणी दिसलं का, तर हे जे पाणी आहे जेव्हा ओव्हरफ्लो होतं, पावसाचं पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होऊन ह्या टाक्यामध्ये जातं, ह्या टाक्याचं पाणी संपलंय तर ह्या टाक्यामध्ये पाणी आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपण पाणी पिऊ शकतो या गडावरचं, कळलं का? हा छान आहे ना? प्यायचं का पाणी? नाही, महाराजांचं पाणी आहे. मग महाराजांचं पाणी म्हणून प्यायचं नाही का आपण? बाले किल्ल्याकडे जात असताना आपल्याला या इथे अजून एक गुफा दिसते आणि ही गुफा खूपच सुस्थितीमध्ये दिसते, कारण की दरवाजा चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता आतमध्ये जाऊन बघूयात की किती मोठा परिसर आहे आतल्या गुफेचा. चल तन्वीश ये. ओ माय गॉड, अरे इथे राहू शकतो आपण. हे बघ, पाणी नाही अजिबात, एवढी मोठी खोली आणि नेहमीप्रमाणेच इको आवाज येतोय. मस्त ना, भारी. सो मित्रो, काय आहे की इथे अगेन गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे दरवाज्यावरती. या इकडे पण दरवाजा आहे, इथे नाहीये शिल्प कुठले, इकडे पण मोठी. बाप रे, हे किती लोक राहू शकतील रे आतमध्ये? खूप लोक राहू शकतील ना, 100 लोक तर राहू शकतील मला असं वाटतंय आरामात. या इथे खिडकी आहे, पुन्हा इकडे पण एक आहे वाटतं खोली. हो, ही पण मोठी आहे. क्या बात, जबरदस्त. इथे सूर्यफूल कोरलंय. सो आता एवढी चांगली जागा आपल्याला मिळालीच आहे, तर इथे आपण ब्रेकफास्ट करूयात, जो आपण खालून घेऊन आलो आहोत. आता वाजले 10:15. वरती अजून जायला आपल्याला किंवा वरतून खाली यायला आपल्याला जवळपास 1 तास तरी जाईलच, म्हणून म्हणलं की एवढा उशीर नको काढायला, भूक लागलेलीच आहे, तर इथे खाऊयात. जागा चांगली आहे, कारण की खाली जाऊन आपल्याला पुन्हा जेवण पण करायचंय. नाश्त्यामध्ये आपल्याला काय दिलंय? उपमा. ओ क्या बात. तेही कसलं भारी पॅक करून दिलाय, बघितलं का? व्हेरी नाईस. चटणी असेल, हो हो, शेव वगैरे मस्त. फायनली मित्र, आपण आता पोहोचलो आहोत राजमची किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी, अर्थातच श्रीवर्धन बाले किल्ल्यावरती. या किल्ल्याला 2 बाले किल्ले लाभलेले आहेत, एक म्हणजे श्रीवर्धन, दुसरा म्हणजे मनोरंजन. मनोरंजन थोडासा छोटा आहे, तो आपण लवकरच कव्हर करू, म्हणजे संध्याकाळीच सनसेटच्या टायमिंगला. पण या किल्ल्यावरून आपल्याला काय काय दिसतंय हे मी तुम्हाला दाखवतो. माझ्या उत्तर भागामध्ये, म्हणजे या किल्ल्याच्या उत्तर भागामध्ये आहे डागभैरी,
भीमाशंकरची पूर्णपणे रेंज. लोणावळा टू भीमाशंकर असा पण लोक ट्रेक करतात, तो मला पण करायची इच्छा आहे. तो ऑक्टोबरमध्ये आपण करू जेव्हा सोनकीची फुले फुललेली असतील. या किल्ल्याच्या दक्षिण भागामध्ये आहे तो कातळदारचा धबधबा, जो आपण पाठीमागच्या पावसाळ्यामध्ये केलेला आहे. पाठीमागे लोणावळा शहर आहे, ड्युकनोज दिसते, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना असे किल्ले सुद्धा त्या भागामध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा 1657 मध्ये कल्याणची स्वारी केली होती तेव्हा ते सगळे किल्ले जिंकत आले होते. त्यातला राजमाची हा सुद्धा एक किल्ला होता आणि त्या काळी राजमाची किल्ल्याला कोकणचा दरवाजा असंही म्हटलं जात होतं, कारण की जसा जीवदनचा नाणेघाट आहे जिथे जकात किंवा टोल वगैरे भरला जायचा जेव्हा त्यांना व्यापार करण्यासाठी कोकणात उतरायचं होतं, तसाच हा पण एक व्यापारी मार्ग होता आणि त्यासाठी या व्यापारी मार्गावरती आपला जरब असावा, आपली वचक असावी म्हणून हा खूप महत्वाचा किल्ला आहे. आणि या किल्ल्यावरती जर तुम्हाला यायचं असेल तर 2 मार्ग आहेत, जसे की आपण आलो लोणावळा मार्गे थेट या राजमाची गावामध्ये. दुसरा मार्ग आहे कर्जतवरून पण आपण वरती ट्रेक करत येऊ शकतो. असं म्हटलं जातं की हा जो किल्ला आहे तो जवळपास 2500 वर्षापूर्वीचा किल्ला आहे, कारण की त्या मार्गे जेव्हा ट्रेक करत आपण वरती येतो तेव्हा तिथे काही लेणी आढळतात आणि ती लेणी तेवढ्या जुन्या काळातली आहेत असं लोक सांगतात. त्यामुळे हा किल्ला खूप जुना आहे. आणि हा जो भाग तुम्ही जर बघाल तर आता थोडासा तुम्हाला ड्राय परिसरामुळे दिसत असेल, बट जेव्हा पाऊस येत असेल, पावसाळा होत असेल, तेव्हा खरंच स्वर्गाहूनही सुंदर असा हा परिसर आपल्याला दिसत असेल. बाय द वे, या किल्ल्यावरती काय बघण्यासारखं आहे तर आता मी ज्या बुरुजावरती आहे तो आहे सर्वोच्च तडबुरुज. आणि इथून आपल्याला उत्तर भागामध्ये अजून एक आपल्याला बुरुज दिसतोय तिकडे. तिथून खाली आपण जर त्याच्या पश्चिम भागामध्ये जर बघितलं तर तिथून आपण वरती आलेलो आहोत. तिथून दरवाजा आहे, या इथे पाण्याचा टाका आहे, 2 पाण्याचे टाके आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतील. तिकडे कदाचित अजून एक पाण्याचा टाका आहे जे मी अजून पाहिलेलं नाहीये. बट या इथे ध्वज आहे, ध्वजाच्या शेजारी एक मोठी खोली दिसते, कदाचित ती राज सदर असावी. तिकडे एक छोटासा बुरुज आहे आणि त्या साईडला एक पिंडीचं आकाराचा एक मला हे दिसतोय, पण तिथे मंदिर असं काय वाटत नाहीये. सो एकंदरीत काय मित्र तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जेव्हा हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला, आधी शाहू महाराजांच्या ताब्यात होता, शाहू महाराजांनी पुन्हा अंग्रेजांकडे दिला, पुन्हा पेशव्यांच्या ताब्यात आला आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी ह्या किल्ल्याची वाट लावली. म्हणजे ऑलमोस्ट 1818 नंतर इंग्रजांनी सर्वच आपल्या किल्ल्यांची नासधूस केलेली आहे आणि हे सगळं बघून खरंच खूप वाईट वाटतं. पण आता काय करणं, शेवटी हा इतिहास आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. ट्रेकर मंडळी दमले वाटतं हा? ऊन तर भयंकर आहे, बापरे कसलं कडक ऊन आहे मित्र, शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे. त्यात तन्वी श्रावांना आता जागा मिळालेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी मारलेली आहे कल्टी. सो त्यांना घेऊन आपल्याला उतरावं लागणार हा किल्ला आता, शिक्षा. दमले भागलेले ट्रेकर्स मंडळी आता भुकीच्या ओढीने घरी निघालेले आहेत. आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहोत भैरोबाच्या खिंडीमध्ये. इथून खाली आपण 2 मिनिटात खाली उतरू, 2 नाही 5 मिनिटात उतरू खाली, नाही का. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा रेडी आहोत ट्रेक करण्यासाठी. तिकडून श्रीवर्धनवरून यायला आम्हाला जवळपास 2 वाजले. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि थोडीशी झोप काढली आणि पुन्हा एकदा फ्रेश होऊन निघालो आहोत मनोरंजन बाले किल्ल्यावरती. बाय द वे, श्रीवर्धनकडे जात असताना आपण या रोडने गेलो होतो, तिकडून पायरी मार्ग आहे आणि आता मनोरंजन बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला या इथून जायचं वरती. खरं तर तिकडून पण रस्ता आहे त्या खिंडीतून, पण म्हणते की या इथून जरा वेगळा रूट दाखवतो तुम्हाला. गावातून मनोरंजन बाले किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही या छोट्या जंगल मार्गाने ट्रेक करत होतो. तेवढ्यात सोनलच्या अगदी समोर साप आला. कॅमेराच साप गेला तिथून. बापरे, जाऊ त्याच्या मागावरती नको जायला. कसा होता? उभा होता ना. बापरे, तो असं कसा कुठल्या कलर होता? असा व्हाईट कलर मला दिसला रे, चमकला तो. असा माती कलर होता, व्हाईट आणि माती ना. हा कळतच नव्हते आणि ह्याच्यामध्ये काळजीने खाली बघून चालायचं ह्याच्यासाठी सांगत होतो मी. ट्रेकच्या सुरुवातीलाच आम्हाला या जंगलामध्ये सापाचं दर्शन झालेलं आहे. आम्हाला म्हणजे हिला सुरुवातीला झालं, हिने प्रॉपर पाहिला, मी तसं शेपूट पाहिलं. पूर्ण पाहिलं. हा, डेंजर होतं, तिच्या अगदी पायात होतं. त्याच्यामुळे कधीही ट्रेक करत असताना की नाही आपले पाय आपटत जाणे आणि आवाज करत जाणे हे गरजेचं आहे. ही खूप शांततेत चालली होती, त्याच्यामुळे त्याला पण कळालं नाही की लोक कोणतरी आलेत. सो आपला आवाज हा प्राण्यांपर्यंत गेला पाहिजे.
एक 15 मिनिटात आम्ही गडाच्या पहिल्या बुरुजाजवळ पोहोचलो. आम्हाला खाली गावात काहीतरी हालचाल दिसत होती. मला तोपर्यंत खरं वाटत नव्हतं, जोपर्यंत ती वन विभागाची गाडी येत नाही तोपर्यंत मला असं वाटलं की दुसरंच काहीतरी असेल. बट मला असं वाटतं की कुठेतरी जनावर नक्कीच आलेलं आहे त्या भागामध्ये आणि पळापळ चालू आहे. मग अशी माकडं खूप मोठ्या संख्येने इकडे पळत गेली आहे की नाही. कुत्र्यांचा आवाज यायला लागला ना, भुंकतायत ना. खूप येत होता. बघूयात खाली गेल्यानंतर आपण बघूयात काय करायचं. ते टेंट वगैरे तिकडे लावलेत ना आपले, ते आपण आणूयात. अरे ते ठीक आहे, पण आपण ह्या जंगलातून जाणार आहोत खाली. ओके, हा आपण ट्रेनचं काय पोहोचू, त्याला काय टेन्शन. आवाज करत जायचा आपण आपला आवाज. सूर्याची किरणाशी इथं त्या दरवाजा इथून बाहेर पडतायत मस्त, आणि तिथून खाली दिसतंय. है ना. हा बघितलं मी आता. एक नंबर. इथून खाली येत आहेत किरण त्या ह्याच्यातून. मस्त मस्त. हे बघा दरवाजा आहे, सुस्थितीमध्ये आहे बरं का. आणि सगळी त्याची लॉक सिस्टम आहे. ही आहे दिवडी. काय बात. या बाले किल्ल्याची जी काही स्ट्रक्चर ते सुस्थितीमध्ये वाटतात मला, बरोबर ना. प्रॉपर आहे. प्रॉपर आहे. क्या बात, व्हेरी नाईस. बाय द वे, हा जो दरवाजा आहे तो पूर्वाभिमुख आहे आणि तो जो दरवाजा होता तो उत्तराभिमुख होता. आणि फायनली आपण मनोरंजन बाले किल्ल्याच्या टॉपला पोहोचलो आहोत आणि वरती बराच परिसर आहे बरं का. म्हणजे आता या इथे मला जुन्या काळातल्या वाड्याचे अवशेष दिसत आहेत आणि एक्झॅक्टली याच्या शेजारी एक छप्पर उडालेलं मंदिर दिसते. बट बाहेरची जी काय त्याची बांधकामाची जी काही दगडी आहेत ती अगदी शाबूत आहेत. आता आतमध्ये जाऊन बघूयात की हे मंदिर कसं आहे. हे बघा, ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे बघा अशी. आणि आतमध्ये हे असं मंदिर आणि पूर्णपणे छप्पर उडालेलं आहे. क्या बात आहे. केवढं मोठं पाण्याचं टाक आहे. खरं तर मला असं वाटतं विहीर आहे की काय. नाही, पाण्याचं टाकायचं. हे बघा खूप मोठं आहे. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा एवढं पाणी आहे, विशेष आहे ना. ते एवढ्या वरती गडावरती एवढं पाणी कसं राहिलं. यालाच तर कला म्हणतात यार. किल्ले बांधणी हे काही साधं काम नव्हतं, जबरदस्त आहे. हा जो परिसर आहे की नाही, हा दगड खोदलेला आहे बांधकामासाठी इथल्याच. हा ते बघा तिकडे आपण बघूयात काय ते. इकडे पाण्याची टाकी दिसते छोटीशी, बेस्ट. पण पाणी नाही आहे सध्या याच्यामध्ये. आणि हे बघा, हे जे तुम्हाला बोगदे दिसतात की नाही, हे छप्पर टाकण्यासाठी ह्या पाण्याच्या टाकीवरती. सो हे पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जात होता आणि यासाठी केला होता अट्टहास. काय नजारा आहे यार या इथून. कसं वाटतंय, मस्त ना. आणि हे दोघं या इथून बॅकआउट करणार होते बरं का, या दोघी म्हणजे. हा तन्वीशराव आता मजा करायला लागलेले आहेत. मी विचारही केला नव्हता की या बाजूला जेव्हा मी कर्जत साईडला येईन या किल्ल्याच्या म्हणजे उत्तर भागामध्ये, इथून आपल्याला ही जी काही उल्हास नदी आहे इतकी भारी दिसतीये. सनसेटच्या टायमिंगला अगदी चमकते, तिचं पाणी इथून तिथून दिसतंय. ओव्हरऑल हा जो परिसर आहे तो उल्हास नदीचं खोरं म्हणून गणलं जातं. त्याच्यामुळे ही जी उल्हास नदी आहे ती सुरुवात होते तिकडूनच लोणावळ्यापासून. पण या इकडचे जे काही ओढे नाले आहेत ते इथे मिळतात तिला आणि तिचं स्वरूप मोठं होतं. मनोरंजन बाले किल्ल्यावरून आपल्याला पश्चिमेकडे कर्नाळा, इरशाळगड, प्रबळगड हे दिसत होते, तर दक्षिणेकडे लोणावळ्याचा नागफणी रॉक दिसत होता. पूर्वेकडे श्रीवर्धन बाले किल्ला, शिरोडा धरण आणि उत्तरेस ढाकबैरी किल्ला असा एकंदरीत परिसर आपल्या दृष्टिक्षेपात येत होता. फायनली सनसेट बघून आम्ही आता गड उतार होत आहोत आणि आता खाली जाऊन आपण आज पुन्हा एकदा करणार आहोत कॅम्पिंग. आज फायर कॅम्प करणार आहोत नाही का, कॅम्प फायर, सॉरी उलट झालं. सो काजवे सुद्धा आज बघणार आहोत. आज जरा निवांत वेळ आपल्याकडे असणार आहे.
कारण की उद्या आपल्याला निवांत उठायचंय. आजच्यासारखं नव्हतं, उद्या निवांत उठून आपल्याला घरी जायचं नाही का. मित्र, आपण आता आपल्या कॅम्पिंग साईडवरती आलेलो आहोत आणि या इथे आपण मॅगी बनवणार आहोत. का ते माहित नाही. ऑलमोस्ट आता 8:45 वाजले, जेवायचं टाइम झालं. तिकडे जेवण आपलं रेडी आहे आणि यांना या इकडे मॅगी बनवायची. तर का, फील येण्यासाठी. आणि त्यासाठी आता इकडे आपल्याला जंगलात जावं लागेल, वाळलेली लाकडं शोधायला आणि 3 दगडं आयडेंटिफाय करा. दगड सापडतील ना आपल्या इकडे? हो भेटेल ना. चला जाऊयात. पोरीनो, घाबरू नका, टेंट बंद येतो आम्ही लगेच. वाळलेलं झाड आम्हाला लगेच सापडलेलं आहे. आपलं नशीबच खतरनाक आहे काय रे. मग काय. ऍक्च्युली एवढी आपल्याला मॅगी नाही बनवायची, गाव जेवण नाही बनवायचंय. पण आलोय घेऊन, जेवढं सापडलंय तेवढं. सो या इथे आपली चूल बनलेली आहे आणि छोट्या छोट्या काट्या आपल्याला मदत करतात जाळ पेटवण्यासाठी. आज एका दिवसात दोन्ही बालेकिल्ले सर केल्याने सगळे दमले असतील असं मला वाटलं. पण काय माहित, त्यांनी चक्क चुलीवर मॅगी बनवायचा बेत आखला. तन्वीश, फोन चालू आहे कोणाचा तरी. मस्त गरमागरम मॅगी फस्त करून आम्ही पुन्हा एकदा जवळपासच्या झाडीत काजवे बघायला गेलो. अर्धा एक तास त्या भागात आपल्या गाडीने जंगल सफारीचा आनंद घेऊन आम्ही पुन्हा एकदा डिनरसाठी आलो. सो आज जेवणामध्ये आहे पनीरची भाजी, फ्लावर, मटर, बटाटा, ही एक भाजी आणि ही कुठली तरी वेगळीच भाजी, आमटी वाटतं. डाळ आहे काय. आणि आपलं हे कधी येणार आहे, खीर, शेवयाची खीर स्वीट डिश हे ना, स्वीट डिश मिळणार आहे. मला सोबत पाहिजे होती. आणि फायनली खीर आलेली आहे, माय फेवरेट. हे पण पातेलं संपणार आहे. सकाळी मस्त पोहे खाऊन आम्ही उदयसागर तळ्याकाठी जायला निघालो. गर्द जंगल राजीने वेढलेल्या त्या पाऊल वाटेने जाताना एक विलक्षण आनंद वाटत होता. मित्र, आपण आता पोहोचलो उदयसागर तलावाच्या इथे. हा तलाव गावाच्या अगदी जवळ आहे, म्हणजे 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर बोलू शकतो. आणि तिथून तुम्हाला खाली यायचंय. या तलावामध्ये अजूनही पाणी आहे या कडक उन्हाळ्यात, आणि या पाण्याचा वापर इथले गावकरी करतात. आणि तो वापर करण्यासाठी या इथे ना एक सोलार सिस्टम, सोलार पॅनल्स लावलेले आहेत आणि तिथून ते मोटारीने पाणी खेचून वरती घेऊन जातात. बाय द वे, या इथे अजून एक मंदिर आहे आणि ते खूप पुरातन मंदिर आहे, दाखवतो मी. तर हे आहे ते गोधनेश्वर मंदिर, शंकराचं मंदिर आहे हे. आणि या मंदिराचा जर तुम्ही आकार बघितला तर पळशीदार आकार वाटतोय. आणि हे जे मंदिर आहे ते एक उत्खनन करून, कारण की बऱ्यापैकी तो मुजलेला होता असं बोलतात गावकरी. आणि ह्याच्या समोर एक गोमुख आहे, एक दीपमाळ सुद्धा आहे, याच्यावरती दिवा वगैरे ठेवला जात होता. आणि बराच परिसर आहे आणि सुस्थितीत आहे बरं का. म्हणजे सगळी दगड किंवा प्रॉपर पायऱ्या पण या मंदिरामध्ये आहेत. आता आतमध्ये आपण जाऊन बघूयात आतमधून कसं दिसतंय ते. गुरुवे शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं गुरुवे शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं. तळ्याच्या इथून वरती जात असताना आम्हाला या इथे भरपूर करवंदाच्या जाळ्या दिसलेल्या आहेत आणि करवंद सुद्धा खूप गोड आहेत. मला असं वाटलं होतं की या सीझन मध्ये नसतील, कारण की आता पावसाळा सुरू होईल, बट खूप करवंद आहेत. तन्वीश बघा कसा करवंद तोडून खातोय, मजा घेतोय. तन्वीश, चल खाली आपण करवंद धुवून खाऊयात. बस बस, हे भरला हात माझा. जाऊन भेटला काढून 10 रुपये देणार. लोणावळ्यात आपण बसूयात ते थैली टाकून. मित्रांनो, राजमाची किल्ल्याहून आपण आता परतीचा प्रवास करतो आणि पोहोचलो आहोत लोणावळ्यामध्ये. आणि लोणावळ्यामध्ये पोचल्या आपण खात आहोत बुवांची मिसळ पाव. आणि इतकी भारी दिसते नाही, खरंच खूप फेमस पण आहे. तर ह्या मिसळीची माझी पहिली रिॲक्शन काय ते बघूयात, मला कशी लागते. कारण की ह्या दोघांनी तर खाल्लेली आधी, प्रतिमान आलेली खाल्लेली. एक नंबर. माझ्या इकडे आहे ना, एक नंबर. भारी रे. त्यांच्या मिसळीचे वेगवेगळे प्रकार आहेत, बटर, चीज, नॉर्मल है ना.
आणि फायनली आपण घरी आलेलो आहोत. खरं तर खूपच कंटाळा आला होता. शेवटी व्लॉग शूट करायची इच्छाच होत नव्हती. त्याच्यामुळे म्हणलं की आता थेट घरी गेल्यानंतर आपण सांगता करत या ट्रेकची. फायनली आपण आता घरी पोचलो आहोत आणि हे दोघं निघाले अलिबागला. सो खूप भारी वाटलं. खूप दिवसानंतरचा माझा फॅमिली ट्रेक होता. त्याच्यामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील दाखवायच्या. नंतर कधीतरी पुन्हा एकदा राजमाची आपण स्पेशल फक्त आणि फक्त ट्रेक आणि प्युअर माहिती देण्यासाठी आपण नक्की जाऊ. बट आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. तुमच्या प्रतिक्रिया खाली मला कमेंट करून भेटूयात लवकरच पुढच्या वेळी. तोपर्यंत बाय बाय.